नमस्कार सर्वांना. संतोषीज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आज मी तुम्हाला भगरीची भाकरी आणि भाजी करून दाखवत आहे बटाट्याची. चला तर रेसिपीला सुरुवात करते. बटाट्याचे मी साल न काढताच कापून घेतले, तसेच छान लागते भाजी. एकदम सिंपल पद्धतीने भाजी करणार आहे मी. इथे शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये. त्यात बटाटे टाकून छान मऊ होईपर्यंत बटाटे परतून घ्यायचे. लाल तिखट टाकलं आहे. लाल तिखट थोडं जास्तच टाकायचं, 1 चमचा टाकलं आहे मी. त्यानंतर आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे छान परतून घ्यायचं. परत यात मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. थोडं जाडसर आणि बारीक दोन्ही पण टाकले आहेत मी कूट. छान मिळून येते मग ही भाजी. आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अशी कोरडी ठेवू शकता. मी थोडे रस्सा करते त्याच्यामध्ये. बघा शिजलेली आहे आपली भाजी. आधीच शिजलेली होती. फोडी छान परतून घेतल्या होत्या, तेव्हाच नरम झालेल्या होत्या. आता मी इथे तुम्हाला भगरीची भाकरी करून दाखवत आहे. मी भगर स्वच्छ करून थोडी भाजून त्याला दळून आणलं आहे. इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं मीठ टाकायचं. तवा तापवायला ठेवला आहे. खूपच पोटभरीचं जेवण आहे हे. उपवासाला असं वाटत नाही आपण उपवासाचं जेवण जेवतोय. भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं छान. या पिठाच्या दशम्या पण करू शकतो आपण, तिखट मीठ टाकून. बघू शकता तुम्ही भाकरी तयार आहे. अशा पद्धतीने भाकरी करून घ्यायची याची. भाजीमध्ये पण मी इथे जिरे आणि कोथिंबीर काही वापरलेलं नाही आहे. तुम्ही खात असल्यास टाकू शकता. बघा भाकरी छान एकदम टम फुगलेली आहे. खूपच छान मऊ भाकरी होते याची. मी थोडं कोमट पाणी घेतलं होतं याला करायला. दुसरी भाकरी भाजून घेतली मी परत. बघू शकता तुम्ही किती छान भाकरी तयार झालेली आहे. आपली भाजी पण तयार आहे. चला तर मग इथे मी खजूर घेतलेले आहेत. एकदम सिंपल आणि साधं उपवासाचं ताट तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान भाकरी आलेली आहे.
खूप छान लागते ही भाजी आणि भाकरी नक्की करून बघा उपवासाला. तिखट आणि मिठानेच भाजी छान चवदार होते ही. तोंडाला चव येते, उपवासामध्ये चव नसते तोंडाला. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.